आंब्याचा सीझन चालू आहे तर अगदी सोप्या पद्धतीने फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे मँगो आईस्क्रीम अगदी घरी 5 मिनिटांमध्ये तयार करू शकता। खूप सोपी पद्धत आहे आणि साहित्य सुद्धा आपल्याला जास्त इथे साहित्य गोळा करायची सुद्धा गरज नाही। अगदी कमी साहित्यात तुम्ही हे आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम तयार करू शकता आणि झटपट होणार हे आईस्क्रीम आहे। तर यासाठी घेतलेलं आहे तर इथे मी घेतलेले आहे म्हणजे साखर 3 चमचे एवढे साखर आहे, 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची आणि 1 वाटी मी इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे जी आपण व्हिपिंग क्रीम आहे केकसाठी यूज करतो ती, आणि दूध घेतलेल्या 1 वाटी आणि अर्धी वाटी एवढा आंब्याचा पल्प किंवा मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे। तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे दूध आहे ते टाकून घ्यायचं। तर फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे झटपट आईस्क्रीम तयार करणार आहोत। तर 2 चमचे एवढी मिल्क पावडर टाकली आणि 3 चमचे एवढी पिठी साखर टाकलेली आहे आणि 1 वाटी आहे ती व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तर केकसाठीची कोणत्याही कंपनीची तुम्ही ही व्हिपिंग क्रीम घेऊ शकता तुम्ही, आणि व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा यूज करू शकता। तर हे छान आता मिक्सरमधून आपल्याला बीट करून घ्यायचं म्हणजे छान 5 मिनिट त्याला फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे पल्स मोडवरती कमी जास्त करत आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता हे तयार केलेलं जे मिश्रण आपलं झालेलं आहे ते मी अर्धी वाटी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ह्यात मिक्सर जारमध्ये परत काय करायचं, हा जो आपण आंब्याचा पल्प काढून ठेवलेला आहे तो टाकून छान फिरवून घ्यायचं। बघा मस्त असं हे आपलं आईस्क्रीमसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तर बघा की आंब्याचा ज्यूस किंवा पल्प यामध्ये टाकल्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी चेंज होते आणि हे थोडंसं घट्टसर असं होतं। तर व्हिपिंग क्रीम असल्यामुळे आणि आंब्याचा ज्यूस यामध्ये टाकल्यामुळे याला दाटसरपणा येतो। तर व्यवस्थित असं मी 2-3 वेळा हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। तर बघा मस्त असं हे आईस्क्रीमसाठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी झटपट आणि खूप सोपी पद्धत आहे। आता ह्यापासून तुम्ही मग हे आपलं आईस्क्रीम आता सेट करण्यासाठी ठेवू शकता। तुम्हाला 2 कलर मध्ये करायचं नसेल तर सगळं तुम्हाला व्हाईट कलरचं मी जे अगोदर काढले थोडंसं वाटीमध्ये ते काढायची पण गरज नाही। तर हे आता एखादा डबा घ्यायचा त्यामध्ये हे सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। तर असं हे टाकून घ्यायचं। आता तुम्हाला आंब्याचे जर छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून सेट करून घेऊ शकता आणि हे जे साईडला ठेवलेलं होतं काढून ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर बघा हे आपलं अगदी झटपट आणि कमी वेळात हे मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे। म्हणजे आता आपल्याला हे फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर याला आता तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ती तुम्ही लावून घेऊ शकता किंवा फूड रॅप पेपर असेल तर तो नसेल तर मग अशी कॅरी बॅग लावून म्हणजे यावरती आईस क्रिस्टल जास्त जमा होत नाहीत। तर यावरती आता घट्ट असं झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये हा डबा आपल्याला ठेवून द्यायचा आहे। तर 5 ते 6 तासामध्ये किंवा फ्रीजरचं टेम्परेचर वाढवलं तर 5 तासामध्ये सुद्धा हे आईस्क्रीम तुमचं व्यवस्थित असं सेट होतं। अजिबात वेळ लागत नाही आणि लहान मुलं सुद्धा बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे। तर मुलांना घरच्या घरी बाहेरचं आईस्क्रीम देण्यापेक्षा ही एक छान सोपी पद्धत आहे। तर पटकन होणारं हे बघा आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर 5 ते 6 तासामध्ये व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। चवीला सुद्धा फार छान लागतं। आता व्हिपिंग क्रीम मध्ये व्हॅनिला इसेन्स असतो त्यामुळे आता तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल तर तो तुम्ही टाकू शकता, पण यामध्ये मी कोणताच इसेन्स वगैरे टाकलेला नव्हता। तर फक्त 5 गोष्टीमध्ये हे आपलं मँगो आईस्क्रीम झटपट होणारं तयार झालेलं आहे। तर या सीझनमध्ये तुम्ही नक्कीच असं घरी मुलांसाठी ह्या मँगो आईस्क्रीम ट्राय करू शकता। चवीला सुद्धा फार छान होतं। एकदा ट्राय करून बघा आणि अजिबात जास्त साहित्य लागत नाही किंवा वेळ सुद्धा जास्त लागत नाही। फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे आईस्क्रीम तयार करून घेऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मस्त असं हे मँगोचं आईस्क्रीम तयार आहे। चवीला सुद्धा जसं तुम्ही बाहेरून आणता त्या पद्धतीची टेस्ट याला आलेली होती। तर बाहेरचं आईस्क्रीम मुलांना रोज रोज देण्यापेक्षा तुम्ही असं घरी आईस्क्रीम तयार करून देऊ शकता आणि सोपी पद्धत आहे। जास्त वेळ लागत नाही, जास्त साहित्य लागत नाही। अगदी कमीतल्या कमी घरातील गोष्टींचा यूज करून तुम्ही फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे आईस्क्रीम पटकन तयार करून
ठेवू शकता। तर अशाच वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता। आता आईस्क्रीम वेगवेगळ्या पावडर GMC CMC पावडर वापरून पण आईस्क्रीम तयार करता येतं, पण ही फार सोपी आणि कुणालाही बनवता येईल ही अशी पद्धत आहे। आता तुम्हाला फक्त घरातील काही गोष्टींचाच यूज करून अगदी झटपट हे मँगो आईस्क्रीम तुम्ही करू शकता।